भुवन में सार वीतराग विज्ञानता शिवस्वरूप शिवकार नमः त्रियोग समारिते। आत्म को हित है सुख सो सुख आकुलता बिन कहिए आकुलता शिव माहिनता ते शिव मग लाग्यो चाहिए। सम्यक दर्शन ज्ञान चरण शिव मग सो दुविध विचारो जो सत्यार्थ रूप सो निश्चय कारण सो व्यवहारो। थांब पुढचं म्हणू इथं जे चाललंय ते पाचवं चाललंय ना ते म्हणून। मध्यमांतर आत्म है जे देशव्रती अनगारी जगन कहे अविरत समदृष्टी तीनों शिव मगचारी। सकल निकल परमात्म द्वैविध तीन मेघाति निवारी। सियरिहंत सकल परमात्म लोकालोक निहारी। काय सांगितलं होतं? आत्म्याचे 3 प्रकार आहेत. कुठले कुठले? बहिरात्मा, अंतरात्मा आणि परमात्मा. कशाला म्हणायचं बहिरात्मा? बोला पटापटा पटापटा बोला. बहिरात्मा कोणाला म्हणायचं? त्याच्यात आहे ना पहिल्या ओळीमध्ये लिहिले की त्यांनी कुठल्या? चौथ्याची पहिली दुसरी ओळ. देहाला बहिरात्मा म्हणायचं. वाचा किती लाईन. देह जीव को एक गिने म्हणजे लिहा. बहिरात्मा कशाला म्हणायचं तर जो शरीर आणि आत्मा ह्याला एक मानतो त्याला म्हणायचं बहिरात्मा. जो शरीराच्या सुखामध्ये स्वतःचं सुख मानतो तो बहिरात्मा. शरीराचा जन्म झाला की हॅपी बर्थडे करतो, शरीर मेलं की दुःख करतो, म्हणजे शरीरालाच जीव मानलं. म्हणून काय म्हटले होते एकदा जितूबाई सांगताना, जीवाला अजीव केलंय आणि अजीवाला जीव केलंय तुम्ही. हे पण सगळा बहिरात्माच आहे. काय म्हणले? शरीर जीव आहे का अजीव आहे? शरीर जीव आहे का अजीव आहे? मग त्याला एवढं का सांभाळायचं? त्याच्यासाठी का जगायचं? मग त्याला जीव केला का नाही? म्हणून त्याला जीव केलो आपण असं सांगितलं. जीवाला जाणत नाही तर त्याला अजीव केलं आणि अजीवाला इतकं सांभाळतो, इतकं त्याची निगा राखतो, त्याची काळजी घेतो, त्यामुळं अजीवाला जीव केलंय. म्हणूनच संसार संपत नाही अजून. ह्यालाच म्हणायचं मिथ्यादृष्टी, ह्यालाच म्हणायचं बहिरात्मा. पुढं अंतरात्मा कोणाला म्हणायचं? त्याच्यात नाही आहे. ह्याच्या विरुद्ध काढायचं आता. बहिरात्मा म्हणजे जो देह जीवाला एक मानतो, अंतरात्मा म्हणजे जो भेद विज्ञान करतो. अंतरात्मा म्हणजे जो देह आणि जीवामध्ये अंतर करतो तो आत्मा. देह आणि जीव हे भिन्न आहेत असं जो अंतर्ज्ञान करतो त्याला म्हणायचं अंतरात्मा. अंतरपाठ का धरते तो लग्नामध्ये? निश्चय होतं ना का नव्हता? होतं ना. कशासाठी असते? जोपर्यंत त्याच्या अलीकडे आहे ना तोपर्यंत एकटं जगू शकता, लवकर निर्णय करा असं म्हणून ठेवलेला असतो तो अंतर करायसाठी. नंतर ते अंतर काढलं की अभेद होऊन जातात, मग त्यामध्ये काय भेदच राहत नाही. म्हणून मग सुख होते का दुःख होते? बोलणार नाही आता. म्हणजे तिथं म्हणूनच त्यालाच म्हणायचं विपरीतता.
एक असताना सुख आहे का दोन झाल्यावर सुख आहे? काय एकटा होता, एकटा आहे तर सुखी आहे का दोन आहे तर सुखी आहे? प्रश्न पडला का काय? एकटा ना, मग का दोन मध्ये अडकला? लग्न का केला? केलं बोलत नाही. तर अंतरात्मा म्हणजे जो परद्रव्य आणि आत्मा, स्व आणि पर ह्याच्यामध्ये भेद जाणतो, त्याला म्हणायचं अंतरात्मा. आणि परमात्मा म्हणजे काय हो? जो उत्कृष्ट पदाला प्राप्त झालेला आहे. परम म्हणजे उत्कृष्ट. तर लिहा, उत्कृष्ट पदाला जो प्राप्त झाला तो परमात्मा. तर याच्यामध्ये काय सांगायला लागले होते आता की हे काल घेतलं होतं आम्ही, बहिरात्म्याचं गुणस्थान पहिलं, अंतरात्म्याचं 4 ते 12 गुणस्थानवरती, आणि परमात्मा असतो तो 13व्या 14व्या गुणस्थानवरती किंवा सिद्ध. त्याच्यामध्ये एक त्यांनी खुलासा करून सांगितलेत. आता तिथं काय घेतलंय, उत्तम मध्यम जघन त्रिविधके, चौथ्या दोह्यामध्ये 3री लाईन आहे. अंतर आत्मज्ञानी, उत्तम मध्यम आणि जगन्य असे 3 प्रकारचे अंतरात्मा आहेत. हे नसलेलं लिहिले तर लिहा. अंतरात्म्याचे 3 प्रकार केले, उत्तम मध्यम आणि जगन्य. मग त्यात उत्तम अंतरात्मा कोणाला म्हणायचं सांगा गीता ते. उत्तम अंतरात्मा तुम्ही लिहा की तुमच्याकडे नसेल लिहिलेलं हे लिहा म्हणलं. हे लिहिलंय. उत्तम अंतरात्मा कोणाला म्हणायचं? द्विविध संग बिन शुद्ध उपयोगी. 2 प्रकारचे संग म्हणजे परिग्रहाने जे रहित असतात, जे शुद्धोपयोगी असतात, त्यांना म्हणलं उत्तम निज ध्यानी, उत्तम अंतरात्मा. काय म्हणले? उत्तम अंतरात्मा कोण आहेत? मुनिराज. 6 ते 12 गुणस्थानवरती जे मुनी आहेत ते उत्तम अंतरात्मा आहेत. आता मध्यम सांगतायत. कोण आहेत? मध्यम अंतरात्मा म्हणजे देशव्रती आणि अनगारी. म्हणजे काय घेतलं होतं त्या दिवशी? अगार म्हणजे घर, अनगारी म्हणजे गृहरहित. मग कोण घ्यायचं त्याच्यामध्ये मध्यम अंतरात्मामध्ये? जे कोणी वस्त्रधारी त्यागी आहेत ते सगळे घ्यायचे अनगारीमध्ये. देशव्रती अनगारीमध्ये. मध्यम अंतरात्मा कोणाला म्हणायचं? जे कोणी श्रावक प्रतिमा घेतलेली आहेत असे कोणी, एखादं व्रत आजीवन ज्ञानपूर्वक घेतलंय ते जीव. परत म्हणलं ज्यांनी एखादी प्रतिमा घेतली तरी तिथंच, आणि सगळ्या प्रतिमा घेतल्या तरी तिथंच, म्हणजे मध्यम अंतरात्मा. असं त्याचे वेगवेगळे भेद आहेत त्यांच्या विशुद्धीनुसार, त्यांच्या संयमानुसार. पुढं आत्मानुभूती घेतात ते. अनुभूती घेणारेच अंतरात्मा आहेत, त्याच्याशिवाय तर अंतरात्मा होतच नाही. भेद विज्ञान पूर्वकच. अव्रती असले तरी अव्रती इकडे घ्यायचे जगन्यमध्ये. दिसतंय का तुम्हाला? दिसत नाहीये खालचं. आता लय बुडाले आज. दिसतंय का आता? म्हणजे काय म्हणलं, 4 ते 12 गुणस्थांवरती सगळे जीव अंतरात्माच आहेत. मग त्याच्यामध्ये उत्तम आहेत ते 6 ते 12 गुणस्थांवरती महाव्रती. मध्यम अंतरात्मा आहेत ते अणुव्रती म्हणा, श्रावक म्हणा, प्रतिमाधारी कोणी, किंवा गृहत्यागी वस्त्रधारी असणारे जे कोणी असतील ते त्यागी. मुनी म्हणजे क्षुल्लक आयलक वगैरे हे जे घेतले ते मध्यम अंतरात्मा. आता जगन्य अंतरात्मा काय सांगतात पुढची लाईनमध्ये? जघन कहे अविरत समदृष्टी. जगन्य अंतरात्मा कोणाला म्हणायचं? जे अविरत सम्यक दृष्टी आहेत ते जगन्य अंतरात्मा, ज्यांना कुठलंही व्रत संयम नियम अजून नाही पण भेदविज्ञानी आहेत, त्यांना म्हणलं अविरत सम्यक दृष्टी जगन्य अंतरात्मा. तीनो शिवमगचारी. तिघही कसे आहेत? मोक्ष मार्गस्थ आहेत. आता ते परमात्मा आहेत ते नंतर घेऊ. जर असं मला याच्यातलं वाचायचं होतं.
त्यांनी अंतरात्मा, बहिरात्मा आणि परमात्म्याबद्दल जरासं विशेष घेतलंय. रत्नकरण श्रावकाचारमध्ये तिन्ही आत्म्याचं वर्णन घेतलंय. ते नुसतं वाचते, समजण्यासारखा आहे अर्थ. आत्म्याचे 3 प्रकार आहेत, बहिरात्मा, अंतरात्मा व परमात्मा. ऐकू येतं? ऐकू येतं? ज्याला बाह्य शरीराधिक पुद्गल पर्यायामध्ये आत्मबुद्धी असते त्याला बहिरात्मा म्हणतात. जो बाहेर राहतो तो बहिरात्मा. कुठं बाहेर? घराच्या बाहेर. शरीराच्या बाहेर आत्मा राहतो काय? शरीरामध्ये राहतो पण आत्म्याच्या बाहेर राहतो तो बहिरात्मा. ज्याचे मोहरूपी निद्रेमुळे चैतन्य अस्त झाले आहे व त्यामुळे जो पर्यायालाच आपले स्वरूप मानतो, ज्याची प्रवृत्ती नेहमी इंद्रियाला अनुसरून घडते, ज्याला आपले स्वरूप सत्यपणे समजत नाही, जो शरीरालाच आत्मा समजतो, देव पर्यायात उत्पन्न झाला असता देव, नरकात उत्पन्न झाला तर नारकी, तिर्यंच गतीत गेला तर स्वतःला तिर्यंच व मनुष्य गतीत जन्मला तर मनुष्य असे मानतो, या पर्यायाच्या व्यवहारातच सदैव मग्न असतो. हे पर्याय कर्मापासून उत्पन्न झाले असून ते प्रत्यक्ष ज्ञानरूप आत्म्यापासून वेगळे दिसत असूनही कर्मजनित उदय हेच आपले स्वरूप आहे अशा समजुतीने पर्यायात तन्मय होऊन राहतो. काय कळलं? पर्याय म्हणजे मी आहे असं ज्याची मान्यता त्याला म्हणायचं बहिरात्मा. म्हणजे उदाहरण, मी मनुष्य आहे, मी स्त्री आहे, पुरुष आहे, हे सगळे पर्याय आहेत. तर त्यापासून वेगळा असताना पण मी म्हणजे ते, मी गोरा, मी काळा, मी सावळा, मी अन्य वर्णाचा, मी राजा, मी रंक, मी स्वामी, सेवक, बलवान, निर्बल, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, लयत. वाचू का सगळे? तर हे सगळे म्हणजे मी. शेवटचं वाचते फक्त. मी मूर्ख, मी पंडित, मी मूर्ख इत्यादी कर्माच्या उदयाने प्राप्त होणारी परपुद्गलाची विनाशिक अवस्था ती माझी आहे असे ज्याला वाटते तो बहिरात्मा मिथ्यादृष्टी जाणावा. म्हणजे म्हणलं ना, म्हणून डिप्रेशनमध्ये का जातात लोक? काय म्हणले? रोगी का होतो? मध्ये मीच हे एकत्व केल्यामुळे ते डिप्रेशन मध्ये वगैरे जातात. म्हणजे कर्माचा जसा उदय असेल त्याप्रमाणे ते हे होतात. म्हणजे त्या शरीराला, त्या पर्यायाला काही झालं ना की सहन होत नाही. म्हणून म्हणलं त्याच्या निमित्तात रोगी होतो, दुर्बलता येते, काय म्हणायचं, मानसिक त्रास सुरू होतो. सगळं हे कशामुळे आहे हो? कोणी माझ्यानुसार वागत नाही म्हणून, किंवा माझं कोणी ऐकत नाही म्हणून, किंवा काय पण अशा परिस्थितीमध्ये जिथं की त्या पर्यायाकडून किंवा परद्रव्याकडून अपेक्षा करतो, त्यांना सुखाचं कारण मानतो, तो जीव नियमाने रोगी होतो. काय म्हणले? तुम्ही रोगी आहे का निरोगी? निरोगी होय. विचारू का काकांना फोन करून? निरोगी आहे का रोगी आहे आपण? जेवढी तिकडं आपली जोडलेली बुद्धी असते तेवढं रोग वाढतो. शरीराविषयी आत्मबुद्धी झाल्याने शरीराशी संबंध ठेवणाऱ्या स्त्री, पुत्र, मित्र, शत्रू इत्यादिकांमध्ये रागद्वेष, मोह, क्लेश आदी उत्पन्न होतात. काय म्हणले? का मोह होतो? कारण त्या परामध्ये आपण एकत्व करतो. ते म्हणजे माझं, ते म्हणजे मी. कोणाकोणामध्ये स्त्री, पुत्र, मित्र, शत्रू हे सगळे माझे आणि ते म्हणजे मी आहे अशी बुद्धी जिथं आहे तिथं मोह उत्पन्न होतो. त्यामुळे आर्तरौद्र परिणामात मरण प्राप्त होऊन संसारात अनंत काळ जन्ममरण करावे लागते. ही पुद्गलाच्या पर्यायातली आत्मबुद्धी पुद्गलात व एकेंद्रियात अनंत काळ भ्रमण करविते. म्हणून ही बहिरात्म बुद्धी टाकून अंतरात्म्याचे अवलंबन करावे व परमात्म पद प्राप्त होईल असा प्रयत्न करावा. बहिरात्मा जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला मोक्षमार्ग सुरू होणार नाही. कारण मोक्षमार्गाचं सूत्र काय? सम्यक दर्शन पहिला भैया, सम्यक चारित्र हाच मोक्षमार्ग आहे. जोपर्यंत त्याची प्राप्ती होणार नाही तोपर्यंत मोक्ष मिळणार, मोक्ष मार्ग मिळणार नाही. मग असे पुराणातले कुठले उदाहरण सांगायचे बहिरात्मा होते ओळखीचे? बहिरात्म पर्यायामध्ये असणारे पुराणातले उदाहरणं सांगा.
माहिती आहेत गोष्टी अनेक आपल्याला. त्या गोष्टीतलेच फक्त जे मिथ्यादृष्टी कोण होते प्रथमानुयोगामध्ये रंजू काकी? ते पिण्याक गंध म्हणून शेठजी पेंड खाणार होतं ते पिण्याक गंध पिण्याक पिण्याक गंध म्हणून होते ते. नाही माहिती मला. ते सोन्याचे नाही का ते म्हणजे सोन्याच्या प्रत्येक जोड्या तयार करत होता तो शेठजी. बर बर पुढं सांगा. सोन्याच्या वस्तूंच्या जोड्या. प्राण्यांच्या. मग ते हा प्राण्यांच्या जोड्या करायचे. मग त्यांना बैलाची जोडी करायची असते शेवटची. आता ती मला गोष्ट पूर्ण नाही सांगते ते, पण ते माहितीये मला उदाहरण. बर म्हणजे काय झालं की एकदम पाऊस. हा बरोबर ते पण आहे. पण राम सम्यक दृष्टी होती. फिर बहिरात्मा में मिथ्या दृष्टी चाहिए. कोणच माहित नाही तुम्हाला? सगळे अंतरात्मा आणि परमात्माच माहित आहेत का काय? का ते पण माहित नाहीत? त्यांनी काय सांगितलं की ते सेठ जे असतात ते त्यांच्या घराच्या तळघरामध्ये सगळ्या प्राण्यांच्या जोड्या बनवत असतात. आणि त्याच्यासाठी त्यांना आता फक्त शेवटची एक जोडी राहिलेली असते कुठली तरी, त्यामधले एक प्राणी राहिलेला असतो. आणि नेमकं अतिवृष्टी सुरू झाली होती, म्हणजे काय म्हणायचं भरपूर पाऊस असं सुरू झाला होता आणि नदीला पूर आला होता त्यांच्या. आणि त्या रात्री त्या राजमहालाच्या खिडकीतनं ती राणी बघती की एक मनुष्य त्या प्रवाहामध्ये मोठे मोठे लाकडं घेऊन चाललाय. मग ती म्हणती किती आपली प्रजा दुःखी आहे, काय गरज आहे का असं इतकं त्यांना आपण मदत करायला पाहिजे. मग त्याला काहीतरी फार आवश्यकता असेल म्हणून तो इतक्या पावसामध्ये आपलं जीव धोक्यात घालून ते घेऊन येत असेल. मग राजांनी बोलवलं त्याला आणि विचारलं की तुला काय आवश्यकता आहे, मी देतो, सांग म्हणून. मग त्यावेळेस तो म्हणला मला जे पाहिजे ते तुम्ही नाही देऊ शकत. आता राजाचं इन्सल्ट. म्हणला राजा असताना मी तुला नाही देऊ शकत. तर म्हणला नाही. तो घरी गेला भेटायला राजा त्याला आणि म्हणला की तुला काय आवश्यकता आहे सांग, मी तुला प्रोव्हाइड करतो. पण त्यावेळेस तो म्हणला की नाही मला काय कशाची आवश्यकता नाही आहे आणि मला जे पाहिजे ते तुम्ही नाही देऊ शकत. म्हणलं असं काय पाहिजे तुला, असं काय तुझी गरज आहे जे राजा असताना मी नाही तुला पुरवू शकत असं. मग त्यावेळेस तो त्या राजाला घेऊन जातो खाली तळघरामध्ये. तर राजा बघून आछाट पडला असा. काय असतं तिथं, म्हणजे त्या राणीला वाटलं होतं बघून त्याच्याकडं की त्याची हालाखीची परिस्थिती असेल, त्याला खायला प्यायला नसेल म्हणून तो लाकडं गोळा करून असल्या पावसामध्ये घेऊन चाललाय जीव धोक्यात घालून इतकं. म्हटल्यावर तुम्ही जाऊन भेटा आणि त्याला मदत करा असं राणी म्हणाली. तर त्यांनी तिथं खाली बघितलं तर काय होतं, सगळ्या सोन्याच्या वेगवेगळ्या प्राण्यांच्या जोड्या होत्या त्यांनी बनवलेल्या. आणि मग शेवटची जोडी राहिली होती त्याच्यासाठी त्याला लाकूड पाहिजे होतं. आणि मग ते गोळा करायला म्हणून तो तसल्या पावसामध्ये गेला. म्हणजे कोणाला कशाचं फॅड तर कोणाला कशाचं. आणि मग राजा काय करतो, डोक्याला हात लावून घेतो. म्हटला तुला तुझा जीव प्यारा आहे का ते वस्तू ती. म्हणजे त्यांनी तर असं मूर्खपणा केला असं वाटतंय. आपण काय करतोय, आपण शहाणे. म्हणजे आपण पण सगळ्या अशा जोडी काय गोष्टी जोडत राहतोय की ज्याच्यामध्ये काय सुख नाही आहे, काय अर्थ नाही आहे, अशा सगळ्याच गोष्टींना जोडत राहतो. तर त्याला त्याच्यातून परत सुख दुःख मानतो, मोही होतो. तर तोच बहिरात्मा आहे. अजून सांगा की उदाहरणं किती आहेत असे. बहिरात्मा कोण होतं, एखादं तर नाव सांगा. सांगू शकतो. कमठ बरोबर आहे. कमठ म्हणजे मिथ्यादृष्टी होता, ज्याला की त्या भावाच्या निमित्तात मी दुःखी अशी भावना, त्याच्यामुळं तो अनेक भावापर्यंत त्याच्याशी वैर फेडत राहिला. अजून आता पार्श्वनाथ म्हणू नको, दुसरं उदाहरण सांग. कोण मिथ्यादृष्टी होतं, कोण दुःखी होतं असं सांगा की. कोण नाहीच दिसते तुमच्याकडे, तुम्ही सगळे चांगले चांगल्याच गोष्टी वाचता काय. मरीची बरोबर आहे. कोण होतं मरीची म्हणजे महावीरांचा पूर्वभाव. जेव्हा त्याला अजून त्याला गर्व झाला की मी भावी तीर्थंकर होणार आहे हे ऐकल्यावर तो मी आत्ताच तीर्थंकर आहे असं म्हणून प्रचार करत सुटला धर्माचा. आणि मग स्वतःचीच मतं त्याला परत पुसता आली नाहीत, अशी इतकी मतांची त्यांनी स्थापना केली.
मग तो सुद्धा बहिरात हं? महावीरांची जिनं डोळे फोडून घेतले संवसारणात यायचं नाही म्हणून. महावीरांची मावशी हा ती काय केलं होतं, तिला दर्शनासाठी म्हणून समोश्रणात आणायचं होतं, पण तिची भावनाच नव्हती दर्शन करायची महावीरांचं. ती विरुद्ध होती. त्याचं काय दर्शन करायचं, त्याला तर मी अंगाखांद्यावर खेळवलं आणि मग त्याचं काय दर्शन करायचं. हां असं काय होतं का, मला नाही माहिती. तर तिला जबरदस्ती घेऊन आले, काहीतरी वेगळं कारण सांगून रथात घालून त्या समोशरणाच्या पायरीपर्यंत आणलं. तिला तोपर्यंत माहीत नव्हतं की आपल्याला तिथं न्याय लागलेत, आणि जेव्हा तिला कळलं तर त्यावेळेस तिने आपले डोळे फोडून घेतले, पण मी दर्शन करणार नाही म्हणली त्यांचं. म्हणजे असे पण महाभाग असतात. म्हणजे त्यांना म्हणायचं मिथ्यादृष्टी. ती पण काय त्याचं दर्शन करायचं, ते काय वेगळं आहे का, त्याला मी बघितलेलंच आहे लहानपणापासून. अशी भावना म्हणजे पराच्यामुळं मला दुःख सुख असे वेगवेगळ्या बुद्धी ज्याला असतात त्याला म्हणायचं बहिरात्मा. आता अंतरात्मा सांगते. असे अनेक उदाहरण आहेत. आता जसं म्हणलं रावणाने काय केलं, सीतेमुळं मला सुख, ती नसली तर दुःख. किंवा अजून कोण कोण नरकात गेला, आता कोण कोण आहे नरकात माहिती आहे का. श्रेणिक राजा पण हां लक्ष्मण कृष्ण सगळे तिथंच आहेत. फ्रेंडशिप त्यांची तिथंच आहे चालू. म्हणजे काय करतायत, सम्यक्त्वातून च्युत झाले आणि तिथं दुःख भोगतायत. अजून मिथ्यादृष्टी होते आणि नंतर सम्यक दृष्टी झाले, अशी सगळी उदाहरणं माहिती आहेत. श्रेणिक माहिती आहे, परत सगळीच उदाहरणं संपली का काय, आपल्याकडे उदाहरणच नाही आहे. असं कसं काय, बरं समजून घ्या. पुढं अंतरात्म्याचे स्वरूप सांगतात. या जगात जे जे रूप पाहण्यात येते ते सर्व आत्मस्वभावाहून वेगळे आहे. ते परद्रव्य असून जड व अचेतन आहे. मी ज्ञान स्वरूप असून इंद्रियाकडून जाणला जात नाही. काय म्हटले मी ऋषभ? म्हणजे काय, त्याच्या आधीचं वाक्य सांग. ते काय म्हणते, ते अननोइंगली ग्रास झालेलं असतं म्हणून पकडत आहे शेवटचं वाक्य. आधीचं वाक्य सांगा बघू. परद्रव्य जड आणि अचेतन आहेत. मी मात्र ज्ञान स्वरूप आहे. इंद्रियाकडून जाणला जात नाही. कुठल्या इंद्रियाने आत्मा दिसतो? डोळ्याने आत्मा दिसतो का? मला दिसतोय की तुम्ही हाला लागलाय की, मग आत्मा आहे का निर्जीव आहे तुम्ही? काय हात हलतोय दिसतंय ना, दिसलं का नाही तुम्हाला? मग आत्मा दिसला का नाही? मग शरीर जे हलू शकतं का? कोण हलतंय? दृश्य दिसतंय आपल्याला, दिसते ते. जीव आहे का नाही सांगा माझ्यात. निर्जीव म्हणू नका बरं का मला. माझ्यामध्ये जीव आहे का नाही? जीव आहे तर दिसत नाही, आणि जे दिसतंय ते जीव नाही. मग हे कोण हलतंय? डेड बॉडी पण हालायला पाहिजे मग अशी का? जिथं एक क्षेत्रावगह रूपाने आत्मा त्या शरीरामध्ये आहे तिथंच तुम्हाला हलनचलन दिसणार. त्यामुळं सांगितलं आत्मा इंद्रियांचा विषय नाही आहे. म्हणून तुम्ही डोळे झाकून जेव्हा ध्यान करता त्यावेळेस त्या इंद्रियातून बघायला जाऊ नका आत्म्याला. शब्दातून, स्पर्शातून, डोळ्यातून, कुठल्या इंद्रियातून पकडला जाणार आत्मा. इवन मनाने सुद्धा आत्मा ग्रहण होत नाही. मनाच्या सुद्धा पुढं जावं लागतं. ध्यान करतो का मग आपण? असं प्रयत्न करा ना पकडण्याचा. जेव्हा दर्शन करता 5 मिनटं झोपताना, उठल्यावर, कधी वेळ असते दुकानामध्ये टाईम असताना थोडंसं उपयोग लावायचा प्रयत्न करायचा. असं नाही की त्यासाठी सगळं सोडून तुम्हाला एका ठिकाणी बसायचं जाऊन. सगळं चालू असताना सुद्धा मी जाणतोय हे सगळं पैसे मोजताना जाणू शकता का नाही? हां मामा, आत्मा आहे कधी जाणायचं? मी आत्मा आहे कधी जाणायचं? पोट भरल्यावर, झोप छान झाल्यावर, कधी जाणायचं? सतत जाणायचं. असं तुम्ही मला सांगायचं, मी तुम्हाला सांगायचं. प्रत्येक करताना मी म्हणजे करणारा नाही, मी जाणणार आहे एवढं जाणू शकतो. जाणू शकतो ना, शकता ना, मग जाणता ना का नाही?
हो हो हो. होय बर. आचल भाभी, किती अनुभव करायचा प्रयत्न करता? मी म्हणजे शरीर नाही आहे, मी तर सगळं जे काय चालू आहे संसारामधल्या क्रिया त्याला मी जाणतोय. असं पर्पजफुली थोडंसं लक्ष द्यायचं प्रयत्न करायचं. चालू आहे ना जे काय गाडी चालवत आहे, चालवत असताना सुद्धा मी काय करतोय? गाडी तर चालवू शकत नाही जीव. जीव काय करतोय त्यावेळेस? जाणतोय. गेअर टाकलाय, ब्रेक दाबायचा आहे, जाणताय का नाही? नाही जाणलं तर पोचलेला असता दुसरीकडंच. म्हणजे सगळ्या क्रियांमध्ये प्रत्येक समयात जाणायचं कार्य तर चालू आहे, फक्त आपलं लक्ष बाहेर आहे. मग तिथं फक्त आपलं लक्ष आत घ्यायचं आहे आणि जाणायचं आहे की मी हे करणारा नाही आहे, जाणणारा आहे. ठीक आहे. इतरांकडून मी समजविण्यास योग्य आहे अथवा मी इतरांना समजावून देणार आहे असा विकल्प मनात आणणे हेच मुळी भ्रमात्मक आहे. स्वतः जाणल्याशिवाय कोणी कोणाला व कसे समजवायचे? मी तर संपूर्ण विकल्परहित ज्ञाता आहे. आपल्या स्वरूपाला जो आपणच ग्रहण करतो व आपणाहून इतरांना आपल्या स्वरूपाचे जे जाणीत नाही ते स्वसंवेदन रूप ज्ञान आत्म्यालाच होत असते. म्हणजे मी दुसऱ्याला ग्रहण करू शकत नाही, मी स्वतःलाच ग्रहण करू शकतो. हे कोणाला कळतं? आत्म्यालाच कळतं. जसे अंधारात दोरीला पाहून तो सर्प आहे असे ज्ञान झाले असता त्यापासून भय उत्पन्न होते व मरणाच्या भीतीने त्यापासून दूर पळावे लागते. ही क्रिया घडते ती वास्तविक भ्रमात्मक आहे. मग काय करायचं? असं टेस्ट करून बघायचं का उचलून? म्हणजे दोरी आहे का साप आहे? तुम्हाला भीती वाटते का नाही? आणि मग सम्यक दृष्टीला भीती वाटते का नाही? नाही वाटत. सोडू काय अंगावर? म्हणजे भय कुठनं भय बघायचं आहे? श्रद्धेतून भय नाही आहे. हे मला काय करणार आहे असं ह्या शरीराविषयी नाही, आत्म्याविषयी निर्भय झालेत ते, की या आत्म्याला तर ते स्पर्श पण करू शकत नाही, मारू शकत नाही. मरणाच्या भीतीने दूर पळावे लागते. ही क्रिया घडते वास्तविक भ्रमात्मक आहे. याचप्रमाणे आम्हालाही पूर्वकाली शरीराधिकाविषयी आत्मबुद्धी होती. शरीराचा नाश तो आपला नाश असे आम्ही समजत होतो. मग म्हणून म्हटलं ना, आता कोरोनाच्या काळामध्ये अनेक जण कसे मेले हो? रोगांनी नाही, भीतीनीच मेले. म्हणून मागे एकदा स्टोरी सांगितली होती ना मी, कुठली हो? तो नारद असतो आणि तो जंगलाच्या रस्त्याने चाललेला असतो. तर त्याला समोरून यमदूत दिसला आणि तो त्या नगराकडे चालला होता आणि हा बाहेर चालला होता. मग त्यांनी विचारलं कुठं चाललाय म्हणून यमदूतला. मग तो म्हणला मला असं असं कॉन्ट्रॅक्ट आहे, 1 महिन्यात 1000 जणांचे प्राण घेऊन जायचे या नगरातले. मग का कसं सगळं त्यांचं बोलणं झालं आणि कशाला असं वगैरे नारद विचारल्यावर म्हणला यमाची आज्ञा आहे, मला जावंच लागणार घेऊन. मग 1 महिना त्यांचं इकडं तिकडं झालं आणि परत 1 महिन्याने जाताना भेटला यमदूत. मग विचारलं झालं का तुझं काम? म्हटला 1000 जणांचे प्राण घेतले का तू? मग तो म्हटला की नाही, माझ्याबरोबर 5000 जण आहेत, म्हणजे 5000 जण मेलेत. म्हणले का? तुला तर 1000 जणांचं प्राण घ्यायचा होता. म्हटला मी 1000चेच प्राण घेतलेत, पण 4000 त्यांना बघूनच मेलेत. म्हणले इतक्या सगळ्या जणांचं तू प्राण कसं घेणार असं विचारलं होतं नारदानी. मग त्यांनी सांगितलं काहीतरी करणार, महामारी पसरवणार, कुठंतरी काहीतरी उत्पात करणार, काय भूकंप आलं, आग लागली, ह्याच्यामध्ये अनेक जण मरू शकतात. त्यामुळं असं काहीतरी करून 1000 जणांना मी घेऊन जाऊ शकतो. आणि त्यांनी महामारी पसरवली तर तो मेला म्हटल्यावर दुसरा त्या भयानेच मेला. म्हटला मी त्याला मारलं नव्हतं, पण तो मेला. म्हणजे असं रोगाने कमी आणि विचाराने जास्त माणूस त्रस्त होतो आणि मरतो. अनेक जण असे मेलेत जे काय कारण नसतानाच मेलेत. जसं एक मनुष्याचं असं सांगितलं की त्याचं काय म्हणतात पोस्टमार्टम केलं आणि त्यातनं लोकांनी विचारलं की त्यांनी काहीतरी त्याला त्रास होता, कर्जबाजारी झाला होता असं काहीतरी, आणि त्यांनी विष पिलं आणि घरामध्ये त्याचं बनत नव्हतं, त्यामुळं सारखं त्यांचे विसंवाद असायचे, बाहेरच्यांशी असायचे. आणि मग कंटाळून त्यांनी काय केलं, विष पिलं आणि तो मेला. मग पोस्टमार्टमचा रिपोर्ट आल्यावर त्यांनी विचारलं कशाने मेला?
तर म्हटला विषाने तर विष प्यायच्या आधीच मेला होता, म्हणजे विषाचा प्रयोग व्हायच्या आधीच मेला होता. विष पिलं त्यांनी पण त्याच्याने मेला नाही. तर म्हटला कषाय, जे असे संक्लेश त्याच्यामध्ये होते ना, त्या कषाय परिणामांनीच तो मेला. त्यामुळे त्यांना पोस्टमॉर्टममध्ये काहीच रिपोर्ट मिळाला नाही कशामुळं मेला. कषायाने मेला दिसतं का तुमच्या पोस्टमॉर्टममध्ये? कसं दिसणार? म्हणजे असं म्हणायचे की आपण आपल्याच परिणामांनी घात करतो स्वतःचा, आणि आपण आपल्या परिणामांनीच उद्धार करू शकतो. मग काय करायचं ते आपल्या हातात आहे. शरीराचा नाश तो आपला नाश असे आम्ही समजत होतो व त्या योगे पुष्कळशा विपरीत क्रिया करीत होतो. आता ज्याप्रमाणे दोरीविषयी सर्पाचा भ्रम नष्ट झाला व दोरीला दोरीच जाणले व त्यामुळे भ्रम नाहीसा झाला. म्हणजे आधी गेला खोलीमध्ये तुम्ही, तिथे तुम्हाला दोरी दिसली तर वाटलं साप आहे का, आणि मग नंतर तुम्ही परीक्षा केली, समजलं की ती दोरी आहे, साप नाही आहे. आता म्हटलं तुम्हाला घाबरा बघू, नाही, म्हणजे म्हटलं नाटक करा, घाबरा आता, दोरी साप आहे म्हणून. ते किती रिअल वाटतंय हो तुमचं ते, जरी तुम्ही असं ॲक्टिंग करताय घाबरण्याची तरी पण ते किती रिअल वाटणार. माहीत आहे ना आता ते दोरीच आहे, काय मारणार नाही आहे ते आपल्याला. म्हणजे त्यातले भाव बदलले. मग तसंच म्हणायचं आहे, जोपर्यंत हे म्हणजे मी आहे, शरीर म्हणजे मी आहे, हे भाव आहेत ना, तोपर्यंत घाबरलेला आहे, तोपर्यंत भय आहे, तोपर्यंत त्या परातून सुखदुःख मानतोय. तद्वत शरीरावरील आत्मत्वाचा भ्रम नष्ट झाल्यामुळे आता आचरणातील भ्रमही नाहीसा झाला आहे. जसं त्याला कळालं ती साप नाही आहे, दोरी आहे, आता तो काय म्हणायचं त्यापासून निर्भय जगतोय. तसंच सांगितलं इथं पण, शरीर म्हणजे मी नाही आहे हे ज्याला समजलं तो निर्भयतेने, भलेही तिथं त्याला त्या समयात मरण आलं, इथं ते काय म्हणले, जर त्याला तिथं मरण आलं तरी सुद्धा ज्ञानीला भय नाही वाटत त्याचं. रोग झाला तरी निर्भय राहतो. ज्याचे ज्ञान आज पावे तो नसल्यामुळे इतके दिवस झोप घेत होतो व ज्याचे ज्ञान झाल्यामुळे मी आता जागृत झालो आहे, तो चैतन्यमयी आत्मा मी आहे. या ज्ञान ज्योतिरूपी आपल्या आत्म्याला, स्वरूपाला पाहणाऱ्या माझे रागद्वेष नष्ट झाले आहेत. आता मला कोणी शत्रू किंवा मित्र उरला नाही. ज्ञानामध्ये रागद्वेषाचा विकार उत्पन्न झाला म्हणजे शत्रू मित्र दिसू लागतात. काय म्हणले? काय शत्रू मित्र. जर तिथे रागद्वेष असतील ज्ञानामध्ये तर बाहेरचा कोणीतरी शत्रू आणि मित्र वाटतं, पण ज्याला तिथे समता अवतरली त्याला कोणी शत्रू नाही, कोणी मित्र नाही. म्हणून म्हणलं ना, सकाळी सांगितली आम्ही ती स्टोरी की जे यशोधर मुनी होते, काय स्टोरी त्यांची, यशोधर मुनींच्या गळ्यामध्ये श्रेणिकांनी साप टाकला होता आणि 2 दिवसांनी येऊन चेलनेनी दोघांनी मिळून तो साप काढला, त्यांचा उपसर्ग दूर केला. जोपर्यंत उपसर्ग चालू असतो तोपर्यंत त्या मुनिराजांना 4 प्रकारच्या आहारपाण्याचा त्याग असतो, करतात ते. स्वतःहून उपसर्ग दूर करून जात नसतात चर्येला. काय कुठल्या मुनींच्या गळ्यात साप टाकला माहिती आहे? यशोधर. कोणी टाकला? मी तर नाही टाकला. कोण टाकला? श्रेणिक राजाने. हां, मग त्यावेळेस तिथं चेलना गेली आणि म्हणाली जर ते मुनी असतील तर ते स्वतःहून त्यापासून दूर जाणार नाहीत, आणि जर ते निघून गेले असतील तिथनं तर ते खरे मुनी नसणार. इतकी तिची अढळ श्रद्धान. आणि जाऊन बघितलं तर खरंच मुनी तिथं असे स्थिर बसलेले, आणि 2 दिवस म्हणल्यावर काय झालं असणार शरीराचा हाल. मेलेल्या सापाला सगळ्या मुंग्या लागलेल्या आणि सगळं शरीर त्यांनी पोखरून काढलं होतं. मग तिने जाऊन ते सगळं दूर केलं, त्यांचा उपसर्ग करवला, म्हणजे आता कोण असतील तिथं त्यांच्याकडून असं. आणि मग त्यावेळेस तिथं जेव्हा मुनींनी ध्यान सोडलं उपसर्ग संपल्यावर, तर दोघांना बघितल्यावर आशीर्वाद काय दिला? दोघांच्या धर्माची वृद्धी हो. मग आम्ही सकाळी घेतला हा विषय, त्यामध्ये सांगितलं की तिथं असणारे अन्य सगळे जे श्रावकजन होते ते म्हणले यांनी उपसर्ग केलाय आणि तिने दूर केलाय, तर तुम्ही दोघांना कसं काय समान आशीर्वाद देताय? त्याला दंड द्या, त्याला शाप द्या उलट. कोणाला? श्रेणिकाला. आणि तिला आशीर्वाद द्या. पण त्यांच्या एका त्या वाक्याने त्याचं जीवन परिवर्तित झालं श्रेणिकाचं. म्हणजे त्याला असं वाटलं की जेव्हा मी त्यांना इतकं कष्ट दिलंय तर त्यांनी माझ्याकडे जरासुद्धा द्वेषाने बघत नाही आहेत.
जरासुद्धा त्यांच्या नजरेत माझ्याविषयी फरक नाही आहे म्हणल्यावर म्हणून तिथंच त्याचं काय म्हणायचं परिवर्तन झालं श्रेणिकाचं. आणि मग तिथं म्हणजे हे मला सांगायचं होतं की ज्ञानीला सगळ्यांच्या विषयी समभाव असतो, भले तो उपसर्ग करणारा असू दे किंवा दूर करणारा असू दे. म्हणून तिथं कोणी शत्रू आणि मित्र उरला नाही. मग तिथं बसलेल्या श्रोत्यांपैकी एकाने काय म्हणलं, गीताताई, एकाने म्हणलं मी बघितलंय श्रेणिकाने तुमच्या गळ्यात साप टाकलेला, म्हणले तो दोषी आहे. काय तुम्ही दोषी? तर तो दोषी आहे म्हणला, तुम्ही त्याला दंड करा. मग त्यावेळेस महाराजांनी काय सांगितलं, त्यांनी माझ्या गळ्यात साप टाकला नाही. नाही म्हणला मी बघितलंय. जर तुम्ही असं तर म्हणला असं मी व्हिडिओ शूटिंग केलंय आणि तुम्हाला दाखवू शकतो मी. तर त्यावेळेस तिथं महाराजांनी म्हटलं की त्यांनी माझ्या गळ्यात साप टाकला नाही. कोणी टाकला होता मग? म्हणला माझ्याच कर्मांच्या उदयाने तो साप माझ्या गळ्यात आला होता, त्याच्याशिवाय कोण करू शकणार आहे जर माझा उदय नसेल तर. म्हणून माझेच उदय मला त्रस्त करतायत, माझे परिणाम मला त्रस्त करतायत, बाकी कोणी जगामध्ये मला सुखी दुःखी बनवणारं नाही. अशी ज्याची भावना असते तो असतो अंतरात्मा. कोणाला म्हणायचं अंतरात्मा? जो भेदविज्ञानी आहे, सम्यक दृष्टी आहे आणि परद्रव्याला सुखदुःखाचं कारण मानत नाही, तो म्हणला अंतरात्मा. आणि परमात्मा कोणाला म्हणायचं तर त्याचे दोन भेद घेणार आहेत पुढं. तेवढंच लिहा, परत उद्या बघू. परमात्म्याचे दोन भेद कुठले? सकल परमात्मा आणि निकल परमात्मा. कोणाला म्हणायचं सकल परमात्मा? इथं बघा की सकल परमात्मा म्हणजे कोण? निकल परमात्मा म्हणजे कोण? सकल परमात्मा म्हणजे कल म्हणजे शरीर, असं लिहा माहीत नसलं तर. कल म्हणजे शरीर सहित असणारा आत्मा तो सकल परमात्मा म्हणजे अरिहंत. आणि निकल परमात्मा म्हणजे शरीर रहित कोण असतात ते? सिद्ध. दोन प्रकारचे परमात्मा आहेत. सकल परमात्मा म्हणजे शरीर सहित असलेले आणि निकल परमात्मा म्हणजे शरीराने रहित. मग ते अरिहंत आणि सिद्ध हे दोघं परमात्मा आहेत पर्यायामध्ये. आणि द्रव्यदृष्टीने तर प्रत्येकाचा आत्मा परमात्मा स्वरूप आहे असं जाणलं असताना आपल्याला सुद्धा परमात्मा पदाची प्राप्ती होऊ शकते. हो जाणा. मोह राग द्वेष आदी विभावांनी रहित स्वभाव जाणा. स्वतःला शरीरापासून भिन्न जाणण्याचा प्रयत्न करा. मी शरीर नाहीच, मी तर आत्मद्रव्य आहे, चेतन द्रव्य आहे, जीव तत्व आहे. अचेतन नाही, जड नाही. चैतन्य स्वरूपोऽहम् परमात्म स्वरूपोऽहम् मिथ्यात्व रहितोऽहम्. ओम विसर्जन. नमो हरि